Hello everyone. Moving to the next part, that is professional values. What are professional values? Professional values are the principles that guide your decisions and actions in your career. सो ती अशी तत्त्व आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही चांगले डिसिजन्स घेता आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही चांगली कार्य करता. सो दॅट आर प्रोफेशनल व्हॅल्यूज. दे आर ॲन एक्सटेन्शन टू द पर्सनल व्हॅल्यूज अँड मॉरल्स अँड दे से अ लॉट अबाउट पर्सन्स पर्सनॅलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगण्याचं काम हे प्रोफेशनल व्हॅल्यूजमध्ये केलं जातं. जर एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीने वागत असेल, बोलत असेल, समोरच्याला रिस्पेक्ट देत असेल, त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड असेल, तर अशी व्यक्ती उत्कृष्ट प्रोफेशनल व्हॅल्यूज असलेली व्यक्ती असं समजलं जातं. आणि शिवाय कंपनीचे बिझनेस एथिक्स हे एम्प्लॉईजच्या प्रोफेशनल व्हॅल्यूजवर अवलंबून असतात. म्हणजे कामगारांचे व्हॅल्यूज किती जपले जातात. उदाहरणार्थ, इफ अ कंपनी सेल्समन लाईज टू अ कस्टमर अँड सेज ही कॅन गेट समथिंग दॅट ही कॅन नॉट, or that the product is selling does something that it does not only does the company lose that customer, it loses many other customers. If a particular employee is dishonest or untrustworthy, then he is manipulating many people, and he might also manipulate managers, his expenses, overtime forms and everything. So the company suffers here. Selfish people are also there who can have a high cost for the company. If a worker is terrible gossip who has no discretion, it shows them to be untrustworthy. People with bad manners, bad attitude, cannot treat people respectfully and considerably are all the examples of the people who do not have professional values in their business, and such businesses do not have success in the long term. So having professional values is the core element of business ethics. It increases the reputation of the company. It establishes appropriate boundaries for your behavior, how you behave, what are the boundary lines where you should not cross your lines. तुम्ही कुठली लाईन आहे की जी ओलांडली नाही पाहिजे, मर्यादा आहे ती ओलांडली नाही पाहिजे एथिकली वागण्याची, नीतिमत्तेने वागण्याची. इट एनकरेजेस पर्सनल इम्प्रूव्हमेंट. पर्सनल इम्प्रूव्हमेंट ह्याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही प्रोफेशनली वागता, मूल्य जपता, त्यावेळेला तुमची स्वतःची सुद्धा डेव्हलपमेंट तिथे होत असते. इट प्रमोट्स अँड मेंटेन्स अकाउंटेबिलिटी. म्हणजेच काय की तुम्ही प्रत्येक गोष्टीला जबाबदार आहात, अकाउंटेबल आहात. तुम्हाला विचारणा केली जाते त्या गोष्टीसाठी, त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी. त्यावेळेला जर तुम्ही एथिकली वागत असलात तर तुम्ही ती अकाउंटेबिलिटी मेंटेन करता. इट एस्टॅब्लिशेस रिस्पेक्ट फॉर ऑथॉरिटी अँड युअरसेल्फ. Maintaining a professional demeanor limits gossip and inappropriate personal conversations that could be considered disrespectful. Keeping a professional attitude with clients who behave inappropriately demonstrates level of respect an employee has for customer and business partnership. म्हणजेच काय की सगळ्या व्यक्तींबरोबर व्यवस्थित वागणं, कुठेही गॉसिप न करणं किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर न करणं, इतरांची प्रोफेशनल ॲटिट्यूड ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनल व्हॅल्यूजमध्ये येतात आणि ह्या मॅटर करतात. इट बूस्ट्स रिस्पेक्ट्स अँड मिनिमायझेस कॉन्फ्लिक्ट. म्हणजेच हेवेदावे जर असतील तर ते कमी होतात जर प्रोफेशनली वागणारा माणूस असेल, व्यक्ती असेल एखाद्या कंपनीमध्ये तर. सो व्हॉट इज द स्कोप ऑफ प्रोफेशनल एथिक्स? or we can say there are certain values, core values for professional ethics. First is dress for success. A professional is neat in his appearance. म्हणजे त्या व्यक्तीचा पेहराव दिसण्यापेक्षा कशा प्रकारे राहतो, टापटीप राहतो का नाही, हा पहिला मुद्दा आहे प्रोफेशनल व्हॅल्यूजचा. दुसरं, ती एखादी व्यक्ती कॉन्फिडंट असली पाहिजे. Your demeanor should exude confidence, be polite as well as well spoken whether you are interacting with customers, superiors or co-workers. You need to keep your calm even during tensed situations. Your body language and facial expressions should communicate
volumes, so be sure that they are conveying the message that you want others to hear. एखादी व्यक्ती जेव्हा समोरच्यांशी बोलते, मग ते ग्राहक असतील किंवा कलिग्ज असतील किंवा सिनियर्स असतील, तर त्यावेळेला ती पोलाईट म्हणजेच काय अतिशय विनम्रपणे बोलणारी व्यक्ती असावी, चांगलं बोलणारी व्यक्ती असावी, मृदुभाषी असं त्याला म्हणतात. आणि कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा शांत डोकं ठेवून काम करणारी व्यक्ती असेल आणि कॉन्फिडेंटली जर डील करणारी व्यक्ती असेल तर त्याच्याकडे भरपूर प्रोफेशनल व्हॅल्यूज आहेत असं आपण म्हणू शकतो. एखादी व्यक्ती कमिटेड असली पाहिजे, म्हणजे यू डू व्हॉट यू से अँड व्हॉट यू से यू विल डू दॅट. जे बोलतो तेच वागतो, जे मनात असतं तेच बोलतो, जे बोलतो तेच वागतो. कमिटमेंट. Responding to people promptly, following through on promises in a timely manner are important, as this demonstrates reliability. Be at work on time, start meetings on time, and follow through all your commitments. This is an important feature of professional values. Next is be expert in your field. Professionals strive to become experts in their field, which sets them apart from rest of the pack. This can mean continuing your education by taking courses, attending seminars, and attaining any related professional designations. A broad set of skills, from mastering software to cleaning jams from copying machine, adds to the sense that you are indispensable member of the team. म्हणजेच काय, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट होण्याकडे वाटचाल केली पाहिजे. कुठलेही नवीन स्किल्स तुम्ही लवकर अक्वायर केले पाहिजेत, जेणेकरून काय आहे की मग त्यामध्ये तुम्ही कुठला नवीन ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केला किंवा स्वतः घेतला किंवा नवीन कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही शिकलात, तर त्यामुळे तुमची व्हॅल्यू जी आहे कंपनीतली ती वाढत जाते. नेक्स्ट इज मॉरल अँड एथिकल बिहेवियर. Behave morally and ethically. Professionals such as doctors, lawyers, and public accountants must adhere to a strict code of ethics. Even if your company or industry doesn't have a written code, you should display ethical behavior all the times. म्हणजे जे कोणी प्रोफेशनल व्यक्ती आहेत किंवा एम्प्लॉई जरी असतील तरी त्यांनी मॉरली नीतिमूल्याला धरून वागलं पाहिजे. नेक्स्ट इज एटिकेट्स. Maintain your poise. A professional must maintain his poise even when facing a difficult situation. If a colleague or client treats you in a belligerent manner, you should not resort to the same type of behavior. जरी कुठली व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित वागत नसली तरी तुम्ही जर तसंच वागलं तर ती तुमची व्हॅल्यू कमी होते. And also having good etiquettes and phone etiquettes also. Overall, all etiquettes in along with phone etiquettes. So while on the phone, your phone etiquette is also an important component of professional behavior. This means identifying yourself by your full name, company, and title when you place a call. Be sure not to dominate the conversation and listen intently to the other party. Return calls in a timely manner and follow up on any actions you agree to during a conversation. म्हणजे तुम्ही जेव्हा फोनवर बोलत असता, कंपनीचा माणूस म्हणून बोलत असता, तुमच्यावर कंपनीचं नाव अवलंबून असतं, त्यावेळेला फोनवरचं कॉन्व्हर्सेशन हे सुद्धा शांतपणे समोरच्याचं ऐकून घेऊन केलं पाहिजे. शिवाय योग्य वेळेत कॉलबॅक करणं, फॉलोअप घेणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडनं झाल्या पाहिजेत. तुमचं बोलणंसुद्धा चांगलं असलं पाहिजे. यू शुड हॅव अ राईट टोन. ड्युरिंग written correspondence, keep your letters brief and to the point. Your tone should be polite and formal without being stuffy. This is also applies in email correspondence. जे तुम्ही कुठला पत्रव्यवहार जर करत असाल तर तिथे मॅटर अगदी संक्षिप्त स्वरूपात लिहिलं पाहिजे आणि शिवाय टू द पॉईंट म्हणजे मुद्देसूदपणे तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यामध्ये पोलाइटनेस म्हणजे विनम्रतेचे शब्द असले पाहिजेत. खूप सारं मटेरियल त्या पत्रांमध्ये नसावं जेणेकरून कन्फ्युजन वाढेल. नेक्स्ट इज स्ट्रक्चर्ड अँड ऑर्गनाइज्ड बिहेवियर. अ प्रोफेशनल कॅन क्विकली अँड इझिली फाइंड व्हॉट इज नीडेड. युअर वर्क एरिया should be neat and organized, and your briefcase should contain only what is needed for your appointment or presentation. Few things say unprofessional as quickly as a hopelessly cluttered, messy work area.
म्हणजेच काय की तुम्ही जिथे काम करता ती जागा व्यवस्थित क्लीन नीट स्वच्छ असली पाहिजे, ऑर्गनाइज्ड असली पाहिजे, तुमच्या फाईल्स असतील त्या छान मेंटेन केल्या पाहिजेत, त्याच्यावर लेबलिंग व्यवस्थित केलेलं असलं पाहिजे. जर तुम्ही कुठे प्रेझेंटेशनसाठी चालला आहे तर ज्या बॅगमध्ये तुम्ही ते घेऊन चालला आहे त्यामध्ये अनेक इतर कागदपत्र असतील तर तुम्हाला प्रेझेंटेशनच्या वेळी ते चांगलं दिसत नाही. तुम्हाला जे हवं आहे तेच घेऊन जाणं, प्रोफेशनली वागणं, ऑर्गनाइज्ड ठिकाण असणं तुमच्या कामाचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात प्रोफेशनल व्हॅल्यूजमध्ये. देन अकाउंटेबिलिटी फॉर मिस्टेक्स. Professionals are accountable for their actions at all times. If you make a mistake, own up to it and try to fix it possible. Don't try to place the blame on a colleague. If your company made the mistake, take the responsibility and work to resolve the issue. म्हणजे जर काही चूक झाली तुमच्याकडून झाली असेल तर तुम्ही त्याला सॉरी म्हणा. दुसरी गोष्ट, जर दुसऱ्याकडून मिस्टेक झाली असेल तर कंपनी म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी घ्या आणि तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सो दीज आर ऑल द व्हॅल्यूज ऑफ प्रोफेशनॅलिझम अँड एव्हरी एम्प्लॉई ऑर एव्हरी stakeholder must follow these professional rules to have a successful business. नेक्स्ट इज ह्युमन व्हॅल्यूज. म्हणजेच काय ही माणुसकी जपणारी जी काही मूल्ये आहेत ती. व्हॅल्यूज आर बेसिक कन्व्हेन्शन्स that a specific mode of conduct or end state of existence is. It is the sum total of the qualities like truthfulness, integrity, gratitude, humbleness, forgiveness, patience, transparency, charitableness, simplicity and what not. Human values make a person antarmukhi, or we can say interiorized, while skills make him more and more bahirmukhi, that is exteriorized. Human values transcend moral, ethical and spiritual values. So there are various values. खूप महत्त्वाची मूल्य आहेत ही. एक चांगला एथिक्स असणारा व्यक्ती कोण समजला जातो? जो सत्यवादी आहे, नेहमी सत्य बोलतो, प्रामाणिक आहे, जो दुसऱ्यांप्रती त्याला आदर आहे, विनम्र आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजेच काय की थँकफुलनेस, दुसऱ्यांनी जर एखादी गोष्ट केली तर त्याच्यासाठी तो कृतज्ञ आहे. क्षमाशील आहे. पेशंट म्हणजेच काय की धैर्य खूप आहे त्याच्यामध्ये. ट्रान्सपरंट आहे, म्हणजे आत बाहेर असं काही नाही, कुठलंही कारस्थान नाही कशाच्या मागे. चॅरिटेबलनेस म्हणजे दान धर्म करण्याची वृत्ती आहे. आणि सिम्पल माणूस. अशा ह्या सगळ्या व्हॅल्यूज असलेला माणूस जो आहे तो नैतिक माणूस किंवा मॉरल व्हॅल्यूज असलेला माणूस म्हटला जातो. दे आर क्रिटिकल इन साऊंड डिसिजन मेकिंग. म्हणजे जेव्हा कुठलाही डिसिजन घ्यायची वेळ येते त्यावेळेला जर तुम्ही मॉरली राईट असाल, नैतिक व्यक्ती असाल, तर तुम्हाला डिसिजन घेणं सोपं जातं. इट बिल्ड्स लॉयल्टी अँड ट्रस्ट. इमानदारी असेल तर एखाद्या माणसाच्या प्रति विश्वास तयार होतो. इट बिल्ड्स ट्रस्ट. इट व्हॅल्यू प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबल मोड ऑफ डिसिशन मेकिंग अँड गेन्स टीम मेंबर अँड कस्टमर कमिटमेंट. जेव्हा एखादी व्यक्ती काम करते आणि जी मॉरली राईट आहे, ह्युमन व्हॅल्यूज फॉलो करणारी आहे, तर त्या व्यक्तीप्रती कमिटमेंट राहते. ओके. सो देर आर सर्टन गोल्डन रूल्स ऑफ एथिक्स. एव्हरीथिंग यू वॉन्ट अदर्स टू डू यू शॅल डू टू अदर्स. म्हणजे जर तुम्हाला जशी वागणूक हवी आहे तसं जर लोकांनी तुमच्याशी वागावं असं वाटत असेल तर आधी तुम्ही त्यांच्याशी तसं वागलं पाहिजे. डू नॉट डू टू अदर्स दॅट विच यू डू नॉट विश देम टू यू टू डू. तुम्हाला जे लोकांनी ट्रीटमेंट द्यावी असं वाटत नसेल तशी तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ नका. अँड डू नॉट डू एनिथिंग टू अदर्स दॅट इफ डन टू यू वूड कॉज हार्म टू यू. तुम्ही अशा गोष्टी करू नका की तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुमच्याबरोबर केलं की तुम्हाला हार्म होईल किंवा त्यातनं काही वाईट परिणाम होतील. अशा कुठल्या गोष्टी करू नका. जसं तुम्हाला वागणूक मिळायची अपेक्षा आहे तसं तुम्ही लोकांशी वागा. हेच एथिकल बिहेवियर आहे. Now what is ethical decision making? Ethical decision making is a cognitive process that considers various ethical principles, rules and virtues for the maintenance of relationships,
to guide or judge individual or group decisions or intended actions. It helps one determine the right course of action or the right thing to do, and also enables one to analyze whether another's actions or decisions are right or good. म्हणजेच काय की तुम्ही जे डिसिजन्स घेता आहे, निर्णय घेता आहे कंपनीमध्ये, ते योग्य आहेत की अयोग्य आहेत, आणि तुमचे जे काही नातेसंबंध निर्माण होत आहेत इतरांसोबत, ते योग्य आहेत का अयोग्य आहेत, ॲक्शन कोर्स ऑफ ॲक्शन जे तुम्ही ठरवता आहे तो योग्य आहे का नाही. सो ह्या सगळ्याचा विचार जेव्हा करून निर्णय घेतला जातो तेव्हा त्याला एथिकल डिसिजन मेकिंग असं म्हणतात. त्याला काही घटक आहेत की जे आधी कन्सिडर करावे लागतात कुठलाही डिसिजन घेताना. देर आर इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्स अँड देर आर ऑर्गनायझेशनल डिटर्मिनंट्स. The individual factors in this model pertain to character, psychological influences, and moral development. When we say a character, we are referring to an individual's moral strength, which is determined by examining his or her pattern of actions over time. A person who is consistently honest, respects the rights of others, and is generally virtuous, even when no one is watching, is considered to have a strong character. एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलं आहे, एक व्यक्ती कशी आहे, चांगली आहे का नाही, हे कशावरून ठरतं. जेव्हा कोणीही बघत नाही आहे त्यावेळेला त्या व्यक्तीच्या ॲक्शन्स बघायच्या, की त्याला माहिती आहे की आपल्याला कोणीही पाहत नाही आहे. अशा वेळेला जर ती व्यक्ती कन्सिस्टंटली ऑनेस्ट म्हणजे इमानदार प्रामाणिकपणे वागली, दुसऱ्यांच्या अधिकारांचा आदर केला, आणि मागे आपण जे काही डिस्कस केले, ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या जर फॉलो केल्या तर ती व्यक्ती खरंच चांगली आहे असं समजलं जातं. गुड ऑर बॅड, आर मॉरल कॅरेक्टर इज समथिंग वी ब्रिंग विथ अस टू द वर्कप्लेस अँड इट इन्फ्लुएन्सेस चॉईसेस वी मेक दॅट हॅव एथिकल इम्प्लिकेशन्स. Two psychological influences play an important role in ethical decision making. One is conformity and second is commitment. Conformity is the desire not to be seen as different than the majority of those in a group. And commitment is closely tied to conformity. It is to be committed to the goals of that group. म्हणजे एक जर एम्प्लॉई आहे त्याच्याकडे कन्फर्मिटी आणि कमिटमेंट ह्या दोन्ही गोष्टी असतील तर तो एम्प्लॉई चांगला आहे असं समजलं जातं. मॉरल डेव्हलपमेंट इज द डिग्री ऑफ सोफिस्टिकेशन that an individual has when it comes to discerning of an action is morally right. इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट्समध्ये हे भाग येतात की मॉरल डेव्हलपमेंट त्या व्यक्तीची असली पाहिजे. त्यामध्ये डिग्री ऑफ सोफिस्टिकेशन, किती सोफिस्टिकेटेडली वागतोय तो व्यक्ती कुठलंही एकत्रितपणे काम करताना, दॅट इज मॉरल डेव्हलपमेंट. Okay, then there are some organizational factors which determine ethical decision making. They include culture, immediate work group, and opportunity. The corporate culture of an organization can wield enormous power over how individual makes moral choices. Corporate culture is the set of values and beliefs of a company, including our history and traditions. म्हणजे कुठल्याही कार्यालयाची संस्कृती असते, प्रत्येक कंपनीची एक संस्कृती असते. जर त्या कंपनीच्या संस्कृतीमध्ये असं असेल की कुठलीही ॲक्शन ही इमॉरल नसावी तर कुठलाही एम्प्लॉई तशी हिंमत करत नाही अनएथिकली वागण्याचं. सो इट मस्ट बी इनकल्केटेड इन द वर्क कल्चर इटसेल्फ. Organizations that have a history of treating employees, business partners, customers and publics in an honest and fair manner are expressing one kind of culture. Okay. Companies that have ethical culture are more likely to positively influence ethical decision making by employees. ज्या कंपनीमध्ये उत्तम संस्कृती आहे, कार्याची संस्कृती आहे, नैतिक संस्कृती आहे, ती नक्कीच चांगले निर्णय घेण्यास भाग पडते. ओके, सो दीज वर द ऑर्गनायझेशनल डिटर्मिनंट्स. नेक्स्ट इज द प्रोसेस ऑफ एथिकल डिसिजन मेकिंग. हाऊ एथिकल डिसिजन मेकिंग एक्झिक्यूट्स. फर्स्ट स्टेप इज identify the ethical dimensions embedded in the problem.
म्हणजे जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला नैतिक मुद्दे कुठले आहेत किंवा पैलू कुठले आहेत एखाद्या प्रॉब्लेमचे ते पाहणं किंवा शोधून काढणं. सेकंड इज कलेक्ट द रेलिव्हंट इन्फॉर्मेशन. जी काही गरजेची इन्फॉर्मेशन माहिती आहे ते एखादा निर्णय घेण्यासाठी ती गोळा करणं. देन इज इव्हॅल्युएट द इन्फॉर्मेशन. जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याचं अवलोकन करणं. नेक्स्ट इज कन्सिडर द पॉसिबल ॲक्शन ऑल्टरनेटिव्स. आणखीन काही पर्याय आहेत का एखादं कार्य करण्याचे ते पाहणं. देन मेक अ डिसिजन. म्हणजे तुम्हाला जे काही समोर ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्यातून एक फायनलाइज करून एक डिसिजन घ्यायचं आहे. देन यू शूड ॲक्ट अँड इम्प्लिमेंट दॅट डिसिजन अँड रिव्ह्यू द ॲक्शन. So these are the decisions of ethical decision making. Here you at every stage you should see that moral values are not ignored. इथे सगळ्या स्टेप्सला तुम्हाला पाहायचं आहे की तुमची नीतिमूल्ये मागे टाकली जात आहेत नाही आहेत ना, आणि सगळे निर्णय जे घेतले जातात ते सगळ्यांसाठी योग्य आहेत का, कंपनीसाठी, ग्राहकांसाठी आणि समाजासाठी योग्य आहेत का, नैतिक आहेत का, आपले व्यवहार नैतिक आहेत का, हे सगळं पाहणं जबाबदारी असते. But there are certain problems faced while making ethical decision making. See, every time it is not possible to follow ethics due to globalizations, as the companies deal with other countries where cross-cultural diversity issues arise. Managers working in MNCs find it very difficult to standardize ethical standards as they do change the society also changes. म्हणजेच काय की प्रत्येक ठिकाणची एथिक्स वेगवेगळी असतात, सोसायटीची एथिक्स वेगळी असतात. मग एक मल्टीनॅशनल कंपनी जेव्हा दुसऱ्या देशामध्ये त्यांचा व्यवसाय प्रस्थापित करत असते तेव्हा तिथले व्हॅल्यूज, तिथले रूल्स अँड रेग्युलेशन्स हे वेगळे असतात. त्यामुळे एक स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करणं अवघड जातं ग्लोबलायझेशनमुळे. Sometimes the decision makers do not follow what they must follow as they have conflict in individual values versus organizational values. म्हणजे कधीकधी तुमची वैयक्तिक ध्येय आणि कंपनीची ध्येय वेगवेगळी असल्यामुळे एक चांगला डिसिजन घेऊ शकत नाही. देन इमॉरल बिहेवियर ऑफ स्टेक होल्डर्स. इंडिव्हिज्युअल मॉरल स्टँडर्ड्स अफेक्ट द whole organizational decisions. If they are morally strong, ethical decisions would be the outcomes. If the decision makers, managers, policy makers are greedy, look for shortcut routes to earn earliest possible time, they have an upper hand on the moral values. Therefore ethically the decision process would be corrupt. म्हणजे जर जे कोण व्यक्ती इन्वॉल्ड आहे डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचा इमॉरल बिहेवियर असेल तर मात्र चांगला डिसिजन होऊ शकत नाही. Then there is a competitive pressure is also, which is a force which drives the decision makers to choose such path where they have to kill their morals, values and move on to unethical path just to cope up with competition. म्हणजे स्पर्धा वाढली तर कधी कधी तुम्ही नैतिक मूल्य बाजूला ठेवून स्पर्धेशी तोंड देण्यासाठी कुठलेही तरी वेगळे डिसिजन्स घेता. देन देर आर सर्टन पुअर डिसिजन्स विदाउट डीप थिंकिंग ऑफ द इम्प्लिकेशन्स. म्हणजे असे डिसिजन्स काही वेळेला घेतले जातात सखोल विचार न करता त्याच्या इफेक्टचा, परिणामांचा घेतला जातात आणि तिथे मॉरल व्हॅल्यूजला साईड ट्रॅक केलं जातं. ॲम्बिग्युअस सिच्युएशन्स create problem which put the manager in a dilemma as to which decision should be made and followed. म्हणजे काही वेळेला सिच्युएशन्स अशा असतात क्लिअर नसतात की त्यावेळेला निर्णय घेताना अडथळे येतात. अँड देर आर ऑल्सो प्रेशर्स ऑफ बजेट्स. म्हणजे काही वेळेला जर एथिकल डिसिजन घ्यायला गेलं तर जास्त खर्च येणार असतो आणि अनएथिकल डिसिजन घ्यायला गेलं तर कमी खर्च येतो. मग फायनान्शियली बघता unethical decisions घेतले जातात. So these are the problems which are faced while making ethical decision making. Okay, so this was about the introduction to the business ethics.